सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक शेलार अविनाश शिवाजी आपल्या सर्वांचं या शैक्षणिक व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून पुनर्रचित अभ्यासक्रम इयत्ता 11वी मधील भूगोल विषयाचा परिचय अभ्यासणार आहोत. श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेव संचलित श्री पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणावरून मी आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ सादर करत आहे. सर्वप्रथम इयत्ता 10वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि 11वी मध्ये भूगोल विषयाची निवड केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. इयत्ता 10वी पर्यंत जर भूगोल विषयाचा विचार केला तर तो विषय हा 40 गुणांसाठी होता. इतिहास राज्यशास्त्र 40 गुण, अंतर्गत मूल्यमापन 20 गुण असा 100 मार्क. परंतु इयत्ता 11वी मध्ये मात्र भूगोल हा विषय तुमच्या समोर एक स्वतंत्र अस्तित्व घेऊन आलेला आहे. यामध्ये इयत्ता 11वी साठी भूगोल हा विषय 100 गुणांचा आहे. यामध्ये परीक्षेची रचना जर पाहिली तर ती आपल्याला 80+20 अशी असलेली दिसून येते आणि पाठ्यपुस्तकावर आधारित 80 गुणांची लेखी परीक्षा आपल्याला द्यावयाची आहे तर 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा द्यावयाची आहे. म्हणजेच एकूण 100 गुणांचा भूगोल हा विषय तुमच्या समोर इयत्ता 11वी मध्ये असलेला दिसून येतोय. यानंतर भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाकडे येऊया. समोर आपल्याला एक भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ पाहावयास मिळतंय, ज्यामध्ये सर्वात वरच्या बाजूला पर्वतीय प्रदेश की ज्यामध्ये हिम असलेला आपल्याला पाहायला मिळते. एक नदी नागमोडी वळणाने वाहत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. तर काही ठिकाणी वृक्ष, नारळासारखे वृक्ष देखील दाखवलेले आहेत. या मुखपृष्ठावरती काही प्रदेशामध्ये समुद्र किनारा देखील दाखवलेला आहे आणि हे सगळे घटक प्राकृतिक घटकांचं दर्शन आपल्याला करून देतात. म्हणजेच इयत्ता 11वी भूगोल विषयामध्ये प्राकृतिक घटकांचा अभ्यास आपल्याला यावर्षी करायचा आहे हे आपल्या लक्षात येते. यानंतर भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमाचा परिचय करून घेऊया. अनुक्रमानिकामध्ये आपल्याला एकूण 1 ते 10 अनुक्रमांक आहेत. त्यापैकी 1 ते 9 अनुक्रमांक हे आपल्याला 80 मार्काच्या लेखी परीक्षेसाठी दिलेले आहेत. तर 10वं प्रकरण हे प्रात्यक्षिक कार्यासाठी दिलेलं आहे, जे आपल्याला 20 मार्कासाठी भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आज भूगोल विषयाचा परिचय या शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 11वी मधील प्रकरणांची ओळख करून घेणार आहोत, परिचय करून घेणार आहोत. या प्रकरणांचे सविस्तर व्हिडिओ क्रमशः आपल्या समोर नंतर सादर केले जातील. प्रकरण क्रमांक 1 आहे भू हालचाली. भू हालचालीमध्ये मंद हालचाली की ज्यामध्ये आपण पर्वत निर्मिती, खंडांची निर्मिती, तर शीघ्र हालचाली की ज्यामध्ये आपण भूकंप, ज्वालामुखी या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. यानंतर प्रकरण क्रमांक 2 आहे विदारण आणि विस्तृत झीज. हे प्रकरण आपल्याला 8 मार्कांसाठी तर विकल्पासह 13 गुणांसाठी देण्यात आलेला आहे. विदारण म्हणजे काय, तर भूपृष्ठावरील खडक तुटतात, त्यातील काही कण सुटे होतात, यामुळे खडक कमकुवत होतात, यातील विलगीकरण व विघटन या प्रक्रिया घडतात, यालाच विदारण असं म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण विदारणाचे प्रकार, विदारणाघडून येण्याचे भिन्न प्रमाण, विदारणाचे महत्व व विस्तृत झीज, विस्तृत झीजेचे प्रकार या घटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3 अपक्षरणाची कारके. हे प्रकरण 12 गुणांसाठी तर विकल्पासह 16 गुणांसाठी आपणाला देण्यात आलेलं आहे. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपणाला नदीचे कार्य, सागरी लाटांचे कार्य, वाऱ्याचे कार्य, हिमनदींचे कार्य अशा अनेक कारकांचा अभ्यास सविस्तर करावयाचा आहे. यानंतर प्रकरण क्रमांक 4 हवामानाचे प्रदेश. हे प्रकरण 10 गुणांसाठी तर विकल्पासह 13 गुणांसाठी देण्यात आलेले आहे. हवामान म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशात 30 वर्ष राहून त्या प्रदेशात
प्रत्यक्ष हवामानाचा अभ्यास व निरीक्षण करून काढलेले हवामानाचे निष्कर्ष म्हणजे हवामान होय. हवामानाचा विचार केला तर आपल्याला हवामानाचे वर्गीकरण 3 प्रकारे करता येते. यामध्ये निम्न अक्षवृत्तीय प्रदेश, मध्य अक्षवृत्तीय प्रदेश आणि उच्च अक्षवृत्तीय प्रदेश अशा 3 घटकात त्यांची विभागणी झालेली आहे. निम्न अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये विषुववृत्तीय वर्षावने, मोसमी हवामान प्रदेश, उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश किंवा शुष्क हवामान प्रदेश उदाहरणार्थ सहारा या घटकांचा अभ्यास करावयाचा आहे. मध्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये भूमध्य सागरीय हवामानाचे प्रदेश, चीनी प्रदेश किंवा समुद्र उपोष्ण कटिबंधीय प्रदेश आणि हवामान प्रदेश, समुद्री प्रदेश, पश्चिमी युरोपीय प्रकारचे हवामान. तर उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये प्रदेश किंवा आर्टिक हवामान प्रदेश, बर्फाच्छादित प्रदेश, उच्च अक्षवृत्तीय किंवा पर्वतीय प्रदेश या घटकांचा सविस्तर अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. प्रकरण क्रमांक 5 कडे येऊया. प्रकरण क्रमांक 5 हवामान बदल. हे प्रकरण आपल्याला 8 मार्कासाठी तर विकल्पासह 13 गुणांसाठी देण्यात आलेलं आहे. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला जागतिक तापमानाचे परिणाम, हवामान बदलाची कारणे, तसेच हवामान बदल अभ्यासाची काही साधने, त्याचप्रमाणे हवामान बदल आणि भारत आणि जीवनशैलीतील बदल आणि हवामान या घटकांचा सविस्तर अभ्यास या प्रकरणात करायचा आहे. यानंतर प्रकरण क्रमांक 6 महासागर साधन संपत्ती. हे प्रकरण 8 गुणांसाठी तर विकल्पासह 11 गुणांसाठी देण्यात आलेलं आहे. महासागर साधन संपत्ती या प्रकरणामध्ये महासागर तळरचना, महासागराचे इतर उपयोग, आंतरराष्ट्रीय संसाधने, महासागरीय संसाधने तर सागरी प्रदूषण या घटकांचा सविस्तर अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरण क्रमांक 7 हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्व. हे प्रकरण आपणाला 8 गुणांसाठी देण्यात आलेलं आहे तर विकल्पासह 11 गुणांसाठी. हिंदी महासागराच्या तळरचनेचा, हिंदी महासागराच्या क्षारतेचा, सागरी प्रवाहाचा महत्व आणि हिंदी महासागराचे भारताच्या दृष्टीने महत्व या गोष्टींचा घटकांचा सविस्तर अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरण क्रमांक 8 जीवसहती. या प्रकरणामध्ये जीवसहती म्हणजे भूजीवसहती आणि जलीय जीवसहती या घटकांचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला सविस्तर करावयाचा आहे. त्यानंतर प्रकरण क्रमांक 9 आपत्ती व्यवस्थापन. हे प्रकरण आपणास 8 मार्कांसाठी तर विकल्पासह 10 गुणांसाठी देण्यात आलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपत्ती म्हणजे काय तर मानवी घटकांमुळे एखाद्या प्रदेशातील मानवी जीवनाचे तसेच पर्यावरणाचे प्रचंड नुकसान करणाऱ्या घटना किंवा अपघात म्हणजे आपत्ती होय. या प्रकरणामध्ये आपत्तींचे प्रकार, आपत्तींचे परिणाम, आपत्ती व्यवस्थापन चक्र, भारतीय आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा सविस्तर अभ्यास करावयाचा आहे. यानंतर प्रकरण क्रमांक 10 प्रात्यक्षिक. हे यातील काही व्हिडिओ, संपूर्ण सविस्तर व्हिडिओ मी आपल्या समोर नंतर क्रमशः सादर करेल. सर्वसाधारणपणे या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 15 प्रकरण दिलेले आहेत. हे 16 गुणांसाठी आहेत. मौखिक परीक्षा घेतली जाईल ती 2 गुणांसाठी असेल तर प्रात्यक्षिक वही ही 2 गुणांसाठी असेल. परंतु एक महत्वाचं टिप म्हणजे प्रात्यक्षिक वही ही प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर उर्वरित व्हिडिओ क्रमशः आपल्या समोर सादर होतील.